नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ॲग्रिकल्चर करप्शन केस. कृषी खरेदी प्रकरणात धनंजय मुंडेंना लोकायुक्तांकडून दिलासा. अंजली दामनी यांची तक्रार फेटाळली. कृषी खरेदी विक्री प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना लोकायुक्तांकडूनही दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या क्लीन चिटनंतर राज्याच्या लोकायुक्तेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनी यांची तक्रार फेटाळली. वाढते आपत्ती आणि शेतकऱ्यांचा शापित संघर्ष संपणार कधी? बळीराजा जगणार कधी? पावसाळा जसा नेहमीची येतो तसेच वादळ, अवकाळी पाऊस, गारांचा मारही न चुकता होतो. त्यातही मध्य व उत्तर महाराष्ट्रात रब्बी हंगामात पिके काढणीला येतात. गहू सोंगणीसाठी तयार असतो. रब्बी ज्वारी कणसे भरण्याच्या अवस्थेत असतात. हरभरा काढायचा असतो तेव्हा जानेवारी-फेब्रुवारी वर्षानुवर्ष अवकाळीचा दणका बसतो. सोयाबीन प्राईस. सोयाबीन दर स्थिर तसेच काय आहेत आजचे कापूस, कांदा, मका आणि खरबुजाचे बाजारभाव? आपण आजच्या अग्रवर शेतमार्केट पॉडकास्टमध्ये महत्त्वाचा 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, मका आणि खरबूज बाजाराची माहिती घेणार आहोत. वेदर अपडेट. विदर्भातील सर्वच भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ. राज्यातील अनेक भागात दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढली असून उकाडा जाणवत आहे. किमान व कमाल तापमानातही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कोकणातील काही भागात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भोगवटादार वर्ग 2च्या जमिनी संदर्भात नजराना शुल्क भरावेच लागते का? रक्कम किती असते? नजराना शुल्क हे भोगवटादार वर्ग 2च्या जमिनीचा प्रकार बदलताना किंवा अशी जमीन विकताना. वेदर क्रॉप ॲडवायझरी. उष्णतेमुळे गहू पिकात दाणे भरण्याची चिंता. पलाश का आहे महत्त्वाचे? उष्णतेच्या ताणामुळे गव्हाणे दाणे सुकणे आणि उत्पादनात घट टाळण्यासाठी पालाशचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. बनाना प्राइस ड्रॉप. युद्धाच्या खानदेशातील केळीला फटका. निर्यात ठप्प झाल्याने भावातही घसरण. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे सावट आता खानदेशातील केळी बाजारावर दिसत आहे. युद्धामुळे आखाती देशांना होणारी केळी निर्यात ठप्प झाली आहे. या थेट फटका स्थानिक बाजारपेठेला बसला आहे. PM किसान स्कीम. PM किसान योजनेतून तुमचे नाव वगळले. हप्ता येण्यापूर्वी करा याची तपासणी. PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता जाहीर होण्यापूर्वी केंद्र सरकारने लाभार्थ्यांची कागदपत्रे पुन्हा तपासण्यास सुरुवात केली आहे. मार्चपर्यंत KYC करा, अन्यथा गॅस सबसिडी मिळणार नाही. अशी करा घरबसल्या KYC. PM उज्ज्वला योजना. म्हणून पुन्हा एकदा सर्वच गॅस कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. मँगो फ्रूट कव्हर. निर्यातक्षम दर्जेदार आंबा उत्पादनासाठी उपाय. फ्रूट कव्हर. यंदा आंब्याचे फळधारणा ही केवळ 10 ते 15% झालेली आहे. आता ही फळधारणा टिकून ठेवण्याचे उद्दिष्ट शेतकऱ्यांसमोर असतात. शेतकऱ्यांनी फ्रूट कव्हरचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.